आपण अशी एक कल्पना करूया. एक असं घर जिथे गरिबी इतक्या टोकाची आहे की म्हणजे जन्मदात्या वडिलांचा एक साधा फोटो काढून ठेवायला सुद्धा कधी पैसे उरले नाहीत. घरात कर्ता पुरुष नाहीये आणि पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घरातच मोहाची दारू घालण्याचा व्यवसाय चालतोय. बापरे, हे खूपच विदारक आहे. हो ना. आणि आजूबाजूला कायम व्यसनाधीन लोकांचा वावर आहे. अशा एका कमालीच्या अंधारलेल्या आणि भकास परिस्थितीतून वाट काढत एक मूल मोठं होतं आणि पुढे जाऊन थेट देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदावर म्हणजे IAS अधिकारी म्हणून रुजू होतं. नक्कीच हा प्रवास थक्क करणारा आहे. अगदी. उसाच्या पालाची झोपडी ते थेट कोल्हापूरचे आयुक्त हा डॉक्टर राजेंद्र भारुड यांचा प्रवास आहे. पण आजच्या आपल्या सविस्तर चर्चेत आपण फक्त ते काय बनले याची यादी नाही वाचणार आहोत. बरोबर. तर दोन अत्यंत टोकाच्या बिंदूंमधील म्हणजेच समाजाच्या तळाशी असलेल्या एका वंचित पातळीपासून ते प्रशासनाच्या सर्वोच्च शिखरापर्यंतची ती महाप्रचंड दरी त्यांनी नेमकी कशी पार केली, त्यामागची मानसिकता काय होती, हे आपल्याला उलगडून पाहायचं आहे. चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेऊया. खरं तर हा प्रवास समजून घेताना आपण अनेकदा फक्त त्या अंतिम यशाकडे पाहतो बघा. पण जर आपल्याला या प्रवासाची खरी खोली समजून घ्यायची असेल तर त्यांनी सुरुवात कुठून केली, ती त्यांची स्टार्टिंग लाईन नेमकी काय होती याचा आधी विचार करावा लागेल. हो, ते तर सर्वात महत्वाचं आहे. डॉक्टर भारुड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामुडे गावात एका भिल समाजात झाला. ते आईच्या पोटात असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरात शेती नाही, कोणतीही वडिलोपर्जित संपत्ती नाही. अशा वेळी त्यांच्या आईने कुटुंबाला जगवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय घरातच सुरू केला. आता हे ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण या निर्णयामागे एका एकट्या स्त्रीचा आपल्या मुलांना जगवण्यासाठीचा किती मोठा आणि हतबल संघर्ष असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अगदी खरंय. आणि त्यांच्या बालपणाविषयी वाचताना एका प्रसंगापाशी मी अक्षरशः थबकले. अच्छा, कोणता प्रसंग? म्हणजे घरात दारू गाळण्याचा व्यवसाय सुरू असायचा आणि तिथेच पाळण्यात बाळ असायचं. बाळंतपणात जेव्हा छोटा राजेंद्र रडायचा तेव्हा त्याला गप्प करण्यासाठी आई दुधाऐवजी त्याच्या तोंडात चक्क मोहाच्या दारूचे काही थेंब टाकायचे. अरे बाप रे. हो. आणि यामागचा उद्देश हा असायचा की बाळ गुपचूप झोपून राहील आणि दारू प्यायला आलेल्या गिराईकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि थोडे मोठे झाल्यावर तेच मूल त्या गिराईकांना चणे, फुटाणे, चखना आणून देण्याचं काम करू लागलं. मला तर हे एखाद्या डार्क सिनेमासारखं वाटतंय. अगदी बरोबर बोललात. इथेच थांबून या गोष्टीच्या तीव्रतेचा विचार करणं खूप गरजेचं आहे. वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा वातावरणात वाढणारा मुलगा सहसा व्यसनाधीनतेकडे किंवा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता सर्वाधिक असते. हो, साहजिकच येते. त्याला आपण एक प्रकारचा जनरेशनल ट्रॉमा किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आघात म्हणू शकतो. ज्या घरात मुलाला शांत करण्यासाठी दारूचा वापर होतोय तिथे भविष्याची स्वप्न कशी काय रुजू शकतात? हाच तर माझाही प्रश्न आहे. पण तरीही तो मुलगा त्या वातावरणाचा भाग बनला नाही. तो त्या दलदलीत ओढला गेला नाही. आणि तोच तर मुख्य प्रश्न आहे ना. अशा वातावरणात वाढणारा मुलगा त्या वातावरणाचा बळी का ठरला नाही? कोणता असा घटक होता ज्याने त्यांना या सर्वपासून वेगळं ठेवलं? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या आईची भूमिका आणि तिची दूरदृष्टी. व्यवसाय जरी दारू गाळण्याचा असला तर त्या आईला हे पक्के माहीत होते की हा व्यवसाय म्हणजे एक दलदल आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना या दलदलीत कायमचं अडकू द्यायचं नाही हा तिचा ठाम निश्चय होता. तिने मोठ्या भावाला आश्रमशाळेत आणि राजेंद्राला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले. म्हणजे शिक्षणाची सुरुवात तिथे झाली तर? हो. आणि हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की त्यांच्या आजूबाजूच्या समाजात शिक्षणाचं महत्त्व कुणालाच नव्हते. ही शिकायला जाणारी त्यांच्या कुटुंबातील पहिलीच पिढी होती बघा. घरात पेन किंवा पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे. बापरे, इतकी गरिबी? अगदी. पण आईने त्यांच्या मनात शिक्षणाचं बीज रोवले होते. तिने दारू विकून पैसे कमावले, पण त्या पैशातून मुलांसाठी एक वेगळं भविष्य विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं की फक्त शाळेत जाऊन कोणी अधिकारी होत नाही. म्हणजे एक सामान्य विद्यार्थी ते एक जिद्दी ध्येयवेडा तरुण, हा जो बदल आहे त्यासाठी एक विशिष्ट ठिणगी लागते. हो, नक्कीच. तो एक क्षण असा असतो जो विचार करण्याची संपूर्ण दिशा बदलून टाकतो. त्यांच्या बाबतीत ती ठिणगी एका अपमानातून पडली. हो, तो प्रसंग खूपच हृदयस्पर्शी आहे. अगदी. तो प्रसंग असा होता की परीक्षेचे दिवस होते आणि राजेंद्र कोट्यावर बसून अभ्यास करत होते. नेहमीप्रमाणे घरात दारू प्यायला आलेल्या एका व्यक्तीने त्यांना चकना आणून द्यायला सांगितला.
पण परीक्षेचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी ते काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा तो माणूस चिडून त्यांना हिणवत म्हणाला, शिकून असा कोणचा मोठा डॉक्टर इंजिनियर होणारेस? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्या आईची प्रतिक्रिया. तोच निर्णायक क्षण होता. त्या माणसाच्या हिणवण्यावर आईने तिथल्या तिथे अत्यंत ठामपणे आणि ताडकन उत्तर दिले, होईल माझं पोर डॉक्टर इंजिनियर होईल. क्या बात आहे. तो संवाद केवळ एका रागाच्या भरात दिलेले उत्तर नव्हते, तर तो त्या माऊलीचा आपल्या मुलावरचा अढळ विश्वास होता. आणि या एका वाक्याने राजेंद्र यांच्या मनात एक प्रचंड मोठं स्थित्यंतर घडून आणलं. इथे मला वाटतं मानसशास्त्राचा एक खूप रंजक भाग समोर येतो. साधारणपणे लहान वयात जेव्हा असा अपमान होतो तेव्हा मुले खचवून जातात. हो ना. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अगदी. त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पण इथे तो अपमान त्यांच्यासाठी एखादा रॉकेटच्या इंधनासारखा ठरला. ज्या आगीत तापून पोलाद अधिक मजबूत होतं तसं काहीसं झालं. असं का झालं असावं? कारण अपमानाची तीव्रता शोषून घेण्यासाठी त्यांच्याकडे आईच्या विश्वासाची एक मजबूत ढाल होती. जेव्हा तो माणूस हिणवत होता तेव्हा राजेंद्र यांच्या मनात एक विचार आला की आपल्याला आपली परिस्थिती स्वतःच्या बळावर बदलण्याचा काहीच अधिकार नाही का? पण आईच्या त्या ठाम उत्तराने त्यांना एक मानसिक आधार दिला. त्यांनी तो अपमान स्वतःच्या न्यूनगंडाचे कारण बनू दिला नाही, तर त्याला आपली ऊर्जा बनवली. म्हणजे त्यांनी तो अपमान सकारात्मकरित्या घेतला. हो, फक्त कसेबसे जगणे किंवा आहे ती परिस्थिती निमूटपणे सहन करत राहणे या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्याला हे चित्र बदलायचे आहे ही जाणीव त्यांच्या त्याच दिवशी खऱ्या अर्थाने रुजली. परिस्थितीशी लढण्याचं बळ त्यांना त्या एका अपमानाने आणि आईच्या त्या एका उत्तराने दिलं. तो बदल करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचं गाव सोडणं. शिक्षणासाठी त्यांना अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. हे गाव त्यांच्या घरापासून तब्बल 150 किलोमीटर दूर होतं. 150 किलोमीटर? खूपच दूर आहे ते. हो ना. ज्या आईने त्यांच्यासाठी एवढे कष्ट घेतले तिला सोडून जाताना त्यांना खूप वेदना झाल्या. आई त्यांना शाळेत सोडायला आली होती तेव्हा दोघेही खूप रडले. पण तीच ती वेळ होती जिथे भावनांना बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाणं गरजेचं होतं. कोणत्याही परिस्थितीत ही संधी वाया घालवायची नाही हा त्यांचा निश्चय पक्का होता. आणि त्या निश्चयाचे परिणाम आपल्याला त्यांच्या शैक्षणिक यशात स्पष्ट दिसतात. सीबीएसई अभ्यासक्रम असूनही आणि कोणत्याही विशेष सुविधा नसताना त्यांनी 10वी आणि 12वीत घवघवीत यश मिळवले. 12वीला तर त्यांना 97% गुण मिळाले. बापरे, 97%? हो. आणि याच कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांना पुढे मुंबईच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा GS मेडिकल कॉलेजमध्ये MBBSसाठी प्रवेश मिळाला. आता वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती हे खरे आहे. पण महानगरातील दैनंदिन आणि बारीकसारीक खर्चासाठी त्यांची आई अजूनही गावात मोहाची दारू गाळूनच त्यांना पैसे पाठवत होती. आता आपण एका वेगळ्याच संघर्षावर येऊया. मला कायम एक प्रश्न पडतो की एका अतिशय दुर्गम आदिवासी गावातून जिथे पक्के घर नाही तिथून थेट दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू भागात येणे हा किती मोठा कल्चरल शॉक असेल. नक्कीच, तो एक प्रचंड मोठा धक्का असतो. त्यांच्या आजूबाजूला असे विद्यार्थी असतील जे गाड्यांमधून येतात, ज्यांच्याकडे अद्ययावत गॅजेट्स आहेत, ज्यांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे. आणि इकडे या मुलाला माहीत आहे की त्याची आई झोपडीत बसून दारू गाळतीये. या दोन वेगळ्या जगांचा समतोल साधताना स्वतःला कमी न लेखता, विचलित न होता ध्येयावर लक्ष कसं केंद्रित केलं असेल त्यांनी? हा प्रश्न खूप अचूक आहे, कारण अनेक विद्यार्थी या टप्प्यावर येऊन न्यूनगंडाचे शिकार होतात. पण इथे डॉक्टर भारूड यांची एक अतिशय वेगळी मानसिक शिस्त दिसून येते. त्यांनी स्वतःच्या मनाचे कप्पे खूप स्पष्ट ठेवले होते. अच्छा, म्हणजे कसं? मुंबईत आल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपण किती गरीब आहोत याची जाणीव झाली. पण त्यांनी इतरांचा मत्सर करण्याऐवजी किंवा स्वतःच्या परिस्थितीबद्दल कुढत बसण्याऐवजी एक अत्यंत कडक दिनचर्या आखली. शिस्त खूप महत्वाची असते. अगदी. पहाटे 4:30ला उठणे, योग करणे आणि सलग अभ्यास करणे. त्यांनी आपले लक्ष फक्त आपल्याला काय मिळवायचे आहे यावर केंद्रित केले. आजकालच्या काळात जशी एक प्रवृत्ती दिसते की आपल्या संघर्षाचे भांडवल करून फेसबुकवर किंवा इतरत्र सहानुभूती मिळवणे, तसे त्यांनी कधीच केले नाही. परिस्थितीबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यावरच त्यांची संपूर्ण ऊर्जा खर्च होत होती. हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. दुसऱ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही यात ऊर्जा न घालवता आपला मार्ग स्वतः तयार करणं. आणि विशेष म्हणजे आईचं स्वप्न तर होतं की मुलाने डॉक्टर व्हावं, आणि ते स्वप्न आता पूर्ण होतच होतं. हो, डॉक्टर तर ते झालेच असते.
पण त्यांनी स्वतःसाठी आखलेली वेश तिथे संपली नाही. त्यांनी आपले ध्येय अधिक उंचावले. वैद्यकीय शिक्षणाची इंटर्नशिप करत असतानाच त्यांनी UPSCच्या अत्यंत कठीण परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आणि यातला सर्वात भावूक आणि एका अर्थाने निरागस पैलू असा आहे की त्यांच्या आईला याबद्दल काहीच कल्पना नव्हती बघा. तिला वाटत होतं की आपला मुलगा फक्त डॉक्टरकीचं शिक्षण घेतोय. तिला कलेक्टर म्हणजे काय हे अजिबात माहीत नव्हते. खरंच? हो. तिच्या विश्वात प्रशासकीय अधिकारी, प्रांत, तहसीलदार या संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या. आणि तिचा मुलगा देशातील सर्वात सर्वोच्च आणि सर्वात आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता. तर निकालाचा दिवस आपण डोळ्यासमोर आणूया. जेव्हा UPSCचा निकाल लागला तेव्हा राजेंद्र यांच्या एका हातात डॉक्टरकीची पदवी होती आणि दुसऱ्या हातात थेट IAS अधिकारी झाल्याचं प्रमाणपत्र. क्या बात आहे. हा क्षण किती अभिमानाचा असेल. नक्कीच. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जेव्हा मोठ्या गाड्या त्यांच्या गावातील झोपडीच्या दारात येऊन उभ्या राहिल्या तेव्हा त्यांची आई फार गोंधळून गेली. एवढे मोठे लोक आपल्या दारात काय येतायत हे तिला समजेना. जेव्हा राजेंद्र यांनी आईला समजावून सांगितले की मी डॉक्टरकी सोडून दिली आणि आता कलेक्टर झालो, तेव्हा आईला कलेक्टर या शब्दाचा अर्थ समजला नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एकच भाव होता की आपले पोरगाच काहीतरी खूप मोठं बनलंय. आणि या सगळ्यामध्ये गावातील लोकांची जी प्रतिक्रिया होती ती खरोखर खूप काही सांगून जाते. हो, ती प्रतिक्रिया खूप गमतीशीर होती. गावातले लोक मोठ्या कौतुकाने म्हणत होते, अरे आपला राजू कंडक्टर झाला. ते या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर यातून एक फार मोठा अर्थ उलगडतो. समाजाचा हा जो निष्पापपणा आहे ना, तोच या यशाची खरी उंची दर्शवतो. राजेंद्र यांनी केवळ स्वतःच्या गरिबीवर मात केली नव्हती, तर त्यांनी अशी एक अदृश्य सीमा ओलांडली होती जिच्या अस्तित्वाबद्दल त्यांच्या संपूर्ण समाजाला साधी कल्पनाही नव्हती. अगदी बरोबर. त्यांच्या लोकांसाठी लाल डब्याच्या एसटीचा कंडक्टर असणे इथपर्यंतच स्वप्नांची मजल होती. राजेंद्र यांचे यश हे फक्त वैयक्तिक यश राहिले नाही, तर त्यांनी एका पूर्ण समाजाच्या विचार करण्याचा कक्षा एका झटक्यात रुंदावल्या. त्यांनी आपल्या समाजाला एका नवीन क्षमतेची ओळख करून दिली. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. पुढे वयाच्या 31व्या वर्षी जेव्हा ते IAS अधिकारी झाले आणि त्यांची पोस्टिंग नंदुरबारला झाली, तेव्हा त्यांनी आपल्या आईला आपल्या सोबत राहायला आणले. हो, तो एक खूप भावनिक क्षण होता. पण आता जेव्हा ते अधिकारी म्हणून स्वतःच्या भूतकाळाकडे वळून बघतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन काय असतो? कारण त्यांना अनेकदा विचारले जाते की या सगळ्या महाभयंकर संघर्षात तुमचे बालपण आणि तरुणपण कुठेतरी हरवले का? हा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. पण त्यांचे यावरचे उत्तर त्यांच्या मानसिकतेची खरी ओळख करून देते बघा. ते स्पष्टपणे सांगतात की संघर्षाने त्यांचे बालपण हिरावून घेतले नाही, तर संघर्षानेच त्यांना लढण्याची ताकद दिली. ते म्हणतात की त्यांचे बालपण बंदिस्त नव्हतं. ते निसर्गाच्या सानिध्यात आंब्याच्या कोयींनी खेळताना, नदीत पोहताना अतिशय स्वच्छंदपणे गेलं. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते हा मांडतात की गावात सगळेच जण त्यांच्यासारखेच गरीब होते. सगळ्यांनाच अर्धपोटी झोपण्याची सवय होती. म्हणजे तिथे कोणी श्रीमंत आणि कोणी गरीब असा भेद नव्हता. अगदी बरोबर. त्यामुळे कोणाबद्दलही मनात मत्सर निर्माण होण्याचा किंवा स्वतःच्या दैवाला दोष देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. कोणाकडेच काही नसल्यामुळे त्यांना कधी स्वतःबद्दल कमीपणा वाटला नाही. गरिबीच्या त्या अवस्थेतही त्यांनी तो आनंद लुटला. पण इथे मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. आपण अनेकदा पाहतो की लोक जेव्हा एका विशिष्ट उंचीवर पोहोचतात तेव्हा ते त्यांच्या गरिबीला एक रोमॅन्टिक रूप देतात. हो, गरिबीचं उदात्तीकरण करतात. बरोबर. गरिबीचे उदात्तीकरण करणं सोपं असतं. ते खरंच भूतकाळाकडे फक्त एका सकारात्मक चष्म्यातून पाहत आहेत का? म्हणजे ते गरिबीतले कष्ट विसरून फक्त त्यातील साधेपणाचे गोडवे गात आहेत का? यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो जो तुम्ही मांडलात. पण जर आपण त्यांच्या कृती आणि विचारांची सांगड घातली तर हे गरिबीचं उदात्तीकरण नक्कीच नाही. ही एक अतिशय प्रगल्भ मानसिकता आहे, ज्याला आपण परिस्थितीचा निख्खळ आणि वास्तववादी स्वीकार म्हणू शकतो. म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे. हो. उदात्तीकरण तेव्हा होते जेव्हा तुम्ही गरिबीला महान मानता. पण त्यांनी गरिबीला महान मानले नाही, त्यांनी तिला फक्त एक अवस्था मानली. त्यांनी आपल्या गरिबीचा कधी बाऊ केला नाही किंवा त्याचे भांडवल करून स्वतःबद्दल कोणाचीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. हे खूप महत्वाचं आहे. त्यांचे एक अतिशय स्पष्ट मत आहे की आपले दिवस पालटवण्यासाठी मी कधीही कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिले नाही. त्यांना हे अचूक माहीत होते की आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे, तीही न कुडता आणि न थकता. हेच त्यांच्या यशाचे मुख्य सूत्र आहे. त्यांनी गरिबीला अडथळा मानण्याऐवजी एक वास्तव मानले
आणि तिथून पुढे जाण्याचा स्वतःचा मार्ग स्वतःच खणून काढला. स्वतःची परिस्थिती न कुडता स्वतःच बदलणे ऐकायला किती सोपा विचार वाटतो, पण तो अंमलात आणणे किती कठीण आहे. आता आपण या चर्चेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. या संपूर्ण गोष्टीतून एकच गोष्ट अत्यंत ठळकपणे समोर येते, ती म्हणजे आपले नशीब किंवा आपले दिवस पालटण्यासाठी कोणत्याही चमत्काराची किंवा दुसऱ्याच्या मदतीची वाट न पाहता आपली लढाई स्वतःच लढायची असते, हा डॉक्टर भारुड यांचा ठाम विश्वास. अगदी तंतोतंत. आणि आजच्या काळात जेव्हा आपण माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड गराड्यात वावरतोय, तेव्हा या धड्याचं महत्त्व खूप वाढते. आज आपण सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची तुलना इतरांशी करत असतो. हो ना, ते तर सतत चालूच असतं. दुसऱ्यांकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचाच विचार करण्यात आपली निम्मी मानसिक ऊर्जा खर्च होते. अशा जगात कोणतीही तक्रार न करता, कुणाकडूनही कसल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त स्वतःच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे हा एक अत्यंत मोलाचा आणि थेट कृतीत आणण्यासारखा विचार आहे. डॉक्टर भारुड यांनी त्यांच्याकडे काय नाही याकडे लक्ष दिले नाही, तर त्यांचा हा संघर्ष त्यांना स्वतःला घडवण्यासाठी काय देऊ शकतो यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. अगदी 100%. आणि जाता जाता या कथेतील एका अशा पैलूवर आपण सर्वांनी विचार करूया, जो आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो. डॉक्टर राजेंद्र भारुड हे त्यांच्या भिल्ल समाजातील पहिलेच IAS अधिकारी ठरले. त्यांच्या या एका यशामुळे एका संपूर्ण समाजाला त्यांच्या स्वतःच्या क्षमतेची नव्याने ओळख झाली. जे लोक कलेक्टरला कंडक्टर समजत होते, त्यांना आता IAS म्हणजे काय हे त्यांच्याच गावातल्या एका मुलाने शिकवलं. खरंच हा केवढा मोठा बदल आहे. यावरून आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी ठरवलेली गरिबीची किंवा अज्ञानाची चौकट मोडल्यामुळे एका संपूर्ण समाजाची मानसिकता बदलू शकते, तर आपणही आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती अदृश्य बंधने पाळत आहोत, जी केवळ आपल्या आजूबाजूला अद्याप कोणी मोडली नाहीत म्हणून आपणही ती अंतिम सत्य मानून बसलो आहोत? थोडा वेळ काढा आणि यावर नक्की विचार करा. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा आणि स्वतःच्या कक्षा रुंदावत रहा.